नागपूरच्या भोसले घराण्याशी संबंधित असलेली ऐतिहासिक तलवार एका आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला काढण्यात आली आहे। ही तलवार नागपूरचे संस्थापक श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले प्रथम यांची असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आलाय। मात्र या लिलावाला भोसले घराण्याने विरोध केलाय। भोसले घराण्याच्या तलवारीचा ऑनलाईन लिलाव। भोसले घराण्याची तलवार न्यूयॉर्क मध्ये कशी? लिलावाला भोसले घराण्याचा विरोध। नागपूरमधील भोसले घराण्याच्या ऐतिहासिक तलवारीचा न्यूयॉर्क मध्ये लिलाव होणार आहे। एका आंतरराष्ट्रीय कंपनीनं ही तलवार ऑनलाईन विकायला काढली आहे। ही तलवार दुसरी तिसरी कुणाची नसून नागपूरचे संस्थापक श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले यांची असल्याचा दावा या कंपनीनं केलाय। सोथबाय या ब्रिटिश कंपनीकडून या तलवारीचा लिलाव केला जाणार आहे। कंपनीनं 7,000 ग्रेट ब्रिटन पाऊंड म्हणजेच 7,95,000 या तलवारीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतलाय। या लिलावात सहभागी होण्यासाठी नोंदणी करणं अनिवार्य आहे। मात्र या लिलावाला भोसले घराण्यानं विरोध केलाय। या तलवारीची बनावट युरोपियन शैलीतील आहे। तलवारीवर देवनागरी लिपी आढळते। सोन्यानं जडवलेली मूठ आहे। सोबतच हिरव्या वेणलेल्या लोकरीची पकड देखील आहे। तलवारीला एकेरी ब्लेड आहे आणि तलवार 124 सेंटीमीटर लांबीची आहे। मात्र ही तलवार ब्रिटिश कंपनीपर्यंत कशी पोहोचली असा प्रश्न सर्वांनाच पडलाय। याबाबत काही ऐतिहासिक संदर्भ दिले जात आहेत। 1853 ते 1864 मध्ये महाराज श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोसलेंच्या नेतृत्वात ब्रिटिशांसोबत लढाई झाली। ब्रिटिशांनी नागपूरकर भोसलेंचा खजिना लुटला। अनेक रत्नजडित दागदागिने, शस्त्रसाठा आणि तलवारींची ही लूट करण्यात आली। त्याच लुटीमध्ये ही तलवारही ब्रिटिशांकडे गेली असल्याची शक्यता आहे आणि कालांतरानं तलवारीची विक्री झाल्याची ही शक्यता आहे। महाराष्ट्राचे आमचे सांस्कृतिक मंत्री म्हणा, मुख्यमंत्री यांना मी एक निवेदन देतो आहे। त्यांना विनंती करतोय की हे निवेदन आपण मोदी साहेब आणि शाह साहेबांना आपण हे करावं। आम्ही भी त्यांना निवेदन करतो आहे, कारण की हे सेंट्रल गव्हर्नमेंट जर हे करल तर आपली तिथली जी एम्बेसी आहे ती तिथं बोलून जी बीट ह्यांनी ठेवली त्या बीटमध्ये जरी आपल्याला मिळाली तर सर्वांसाठी हे चांगलं होईल। त्याची जी बी कॉस्ट आहे सरकारला आम्ही द्यायला तयार आहे। भोसले घराण्यानं लिलावाला विरोध केलाय। तसंच तलवार परत भोसले घराण्याकडे यावी यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं भोसले घराण्यानं सांगितलंय। तर वाघनखं आणली तशी तलवारही सरकारनं परत आणावी। इतिहासाची साक्ष जपण्याचं काम तरी सरकारनं इमानदारीनं करावं असा सल्ला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी दिलाय। वाघनखं आणली, तलवार घेऊन यावी, तर सरकारला तसाही काही उद्योग राहिलेला नाही। त्यामुळं किमान एवढं तरी जपावं की आपला इतिहासाच्या ज्या काही साक्षी आहेत ते जपण्याचं काम तरी तेवढं केलं पाहिजे इमानदारीनं। भोसले घराण्याच्या तलवारी संदर्भात सरकारकडून कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आली नाहीये। त्यामुळे ही तलवार परत आणण्यासाठी सरकारकडून काही प्रयत्न केले जाणार का हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।